मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत समर आणि स्वानंदी दोघेही ऑफिसमध्ये आलेले असतात. एवढ्यातच श्वेता ऑफिसला आलेली असते. श्वेता आल्यानंतर समरच्या पाया पडते आणि समरला थँक्यू सर असं म्हणते. समर म्हणतो, मी काय म्हटलं? सर म्हणायचं नाही आणि पाया पडायचं नाही. स्वानंदी म्हणत असते, श्वेता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतेस, खरंच त्यासाठी खूप शुभेच्छा. सगळेजण खूप आनंदी असतात. समर म्हणतो, मला तुमच्या सगळ्यांशीच काहीतरी बोलायचं आहे. अंशुमनबद्दलचं तुमचं सगळ्यांचं जे मत आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलंय. भाऊ म्हणून माझं त्याच्यावर विलक्षण प्रेम होतं, मान्य आहे मला. पण आज तुम्हाला जितका त्याचा राग आलाय ना, तितकाच मलाही आलाय. आणि असं समजू नका की तो माझा भाऊ आहे म्हणून मी त्याला पाठीशी घालणार नाही. त्याने जे केलंय त्याची शिक्षा त्याला नक्की होणार. तो माझा भाऊ असला तरीही यापुढचे 3 महिने अंशुमन ऑफिसला येणार नाही. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला एकट्या तुकट्याला स्वतःवर होणाऱ्या अन्यायाबद्दल उभं राहायची भीती का वाटते? तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढणार नाही तर कोण लढणार आहे? आणि विशेषतः इथे असणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांना मला विचारायचं आहे, तुमच्याबरोबर काम करत असलेल्या एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा प्रकारचं गैरवर्तन तुमच्या ऑफिसमध्ये घडत असताना तुम्ही गप्प कसं काय बसू शकता? तुमच्या घरीसुद्धा तुमची एखादी बहीण असेल, एखादी स्त्री असेल, तीसुद्धा कुठेतरी काम करत असेल, कष्ट करत असेल, पैसे कमवत असेल. उद्या त्या स्त्रीच्या बाबतीत जर असं घडेल तर तुम्ही गप्प बसाल? मग तुम्ही आत्ताच गप्प का बसलात? पुढे होऊन आपल्यावर अन्याय होऊ नये यासाठी ही गोष्ट बोलावी, सांगावी असं का नाही वाटलं तुम्हाला? माझ्याकडनं चूक घडलीच आहे की मी माझ्या भावावर आंधळा विश्वास ठेवला. पण गप्प बसून तुमच्याकडून सुद्धा तेवढी चूक घडली आहे. तुम्हाला कुणालाही काहीही वाटलं तरी सुद्धा बोलता यावं, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स शेअर करता यावेत. म्हणूनच आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कंपनीमध्ये तक्रार निवारण केंद्र सुरू करतोय. आणि या तक्रार निवारण केंद्राच्या सांभाळतील तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या स्वानंदी मॅडम. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. समोर पुढे म्हणतो, त्या असेल आपल्या कंपनीच्या तक्रार निवारण अधिकारी. दर शनिवारी आणि रविवारी आपल्या स्वानंदी मॅडम तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल असतील. असं काहीही तुम्हाला बोलावंसं वाटलं, शेअर करावंसं वाटलं तर तुम्ही सगळ्यांनी स्वानंदी मॅडमशी कोणत्याही गोष्टी शेअर करू शकतात, त्यांच्याशी बोलू शकता. यापुढे आपल्या ऑफिसमधील मग ती स्त्री कर्मचारी असो या पुरुष कर्मचारी असो, त्यांना या प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागणार नाही. त्यानंतर समर स्वानंदीला 2 शब्द बोलायला सांगतो. स्वानंदी म्हणते, आपल्यासमोर आत्ता श्वेताचं उदाहरण तर आहेच, पण मला खरंच असं वाटतं वर्कप्लेस हॅरेसमेंट हा खूपच त्रासदायक प्रकार आहे, चिंताजनक प्रॉब्लेम आहे. स्पेशली एखादी मुलगी जी आज करिअर करू इच्छिते, मोठी स्वप्न बघू इच्छिते, तिच्या बाबतीत ही गोष्ट झाली तर तिला फक्त त्रास नाही होत, तिला त्याचा एक सेटबॅक बसू. आणि यापुढे ऑफिसमध्ये कुणाही वर, म्हणजे मी फक्त बायकांबद्दल नाही बोलणार, पुरुषांबद्दल सुद्धा बोलणार, कुणावरही अशी वेळ येऊ नये, कुणालाही त्रास होऊ नये यासाठी तुमच्या सरांनी, समर सरांनी जो निर्णय घेतलाय त्याचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. त्यामुळे आपण आता एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. सगळेजण समरसाठी टाळ्या वाजवू लागतात. पुढे स्वानंदी म्हणते, आणि आज समर सरांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे तर मी तुम्हा सगळ्यांना एक खात्री देते, ह्याच्या पुढे आपल्या ह्या जागेवर आपण सगळे एकमेकांच्या बरोबर उभे राहू. प्रत्येक स्त्री ही एकमेकींबरोबर उभी राहील आणि कुठल्याही जागी स्त्रिया एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करू लागल्या, एकमेकींसाठी उभ्या राहू लागल्या तर मला नाही वाटत की कुठलाही पुरुष त्यांचा फायदा घेऊ शकेल. तेव्हा आपण एकमेकांची आणि मुळात स्वतःची ताकद बनूया. इकडे अंशुमन काम करत असताना एका खुर्चीवर जाऊन बसतो. एवढ्यात तेथे रोहिणी येते आणि अंशुमनला म्हणत असते, सर तुमची भांडी पुसून झाली की अख्खं घर पुसून घ्यावं लागेल तुम्हाला. हे ऐकून अंशुमन रागानेच उठतो आणि रोहिणीला म्हणतो, को फिरलंय तुझं? रोहिणी म्हणत असते, स्वानंदी मॅडमने सांगितलंय. अंशुमन म्हणत असतो, ती या घरातील कोणीही नाही आहे, या घराचा मालक मी आहे, मी. हे ऐकून अंशुमनची आई मध्ये येते आणि रोहिणीला म्हणते, तू जा, मी अंशुमनकडून सर्व घर साफ करून घेते. मी आहे ना इथे, मी बघतो तो काम करतो की नाही ते, मी बारीक लक्ष ठेवते हां त्याच्यावर. आणि ती अंशुमनला काम करायला सांगते. अंशुमन म्हणत असतो, मॉम याला काय अर्थ आहे? त्या स्वानंदीमुळे ह्यांचं ऐकून घ्यायचं मी काहीही करणार नाही आहे असं म्हणून अंशुमन क्लिनिंग बकेटवर लाथ मारतो. एवढ्यात तेथे अधीरा येते
आणि तिच्या अंगावर त्या बकेटमधील पाणी उडतं. हे बघून अधीरा अंशुमनचा अपमान करते. अधीरा अंशुमनला नको नको ते बोलत असते. अधीरा म्हणत असते, मॉरली करप्ट माणूस आहे हा. आयुष्यात काय चुकीचं काय बरोबर हे काहीच कळत नाही याला. माणसांबरोबर कधी रिस्पेक्टफुली वागलाय सांग ना. आणि जे तू पिंट्या दादा समोर दाखवतोस ना ते सगळं फेक आहे. आय नो दॅट. तू ना स्वतःच्या आयुष्यात काहीही करू शकला नाहीस. याचं जे फ्रस्ट्रेशन आहे ना ते तू काढतोस लोकांवर. माणसं म्हणजे तुझ्यासाठी पंचिंग बॅग आहे हो ना. अंशुमन अधीराजवळ खूप रागाने बघत. अधीरा म्हणत असते, नंदुताईने तुला एकदम परफेक्ट शिक्षा दिली आहे. आय जस्ट लव्ह हर. मला खरंच खूप मजा येते हां. तू जे काही केलंयस ना त्याच्यामुळे तू हे सर्व डिझर्व कर. आता रोहिणी काय मीच जाऊन सांगेल नंदुताईला, कळलं ना. थोड्या वेळाने अधीरा तेथून निघून जाते. रोहिणी अंशुमनला म्हणत असते, सर तुम्हाला हे पडलेलं पाणी पुसावं लागेल. अंशुमन खूप रागानेच तिला म्हणत असतो, गो टू हेल. त्यानंतर रोहिणी अंशुमनचा फोटो काढत असते. एवढ्यातच अंशुमन रोहिणीच्या हातातील फोन घेऊन जोराने जमिनीवर फेकून देतो आणि रागानेच तेथून निघून जातो.